वळत पुढच्या बातमीकडे. ठाकरेंच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर गुन्हे दाखल करण्यात आलेत. विना परवानगी आंदोलनाचं आयोजन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. या आंदोलनाला परवानगी नसताना सुद्धा आव्हान केलंय, या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्वाची बातमी आपण पाहतोय. ठाकरेंचं जे मुंबईतलं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनाला परवानगी नव्हती, विना परवानगी आंदोलनाचं आयोजन केलं आणि म्हणूनच आता गुन्हा दाखल झालाय. आंदोलनाला परवानगी नसताना सुद्धा आवाहन केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल ठाकरेंचं आंदोलन झालं, मुंबईमध्ये आंदोलन झालं आणि यानंतर आता या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला. या आंदोलनाला परवानगी नव्हती आणि तरी सुद्धा आंदोलन झालं, म्हणूनच आंदोलनाचं आव्हान केलं गेलं. याच प्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. अनेक महत्त्वाचे नेते, ठाकरे गटाचे नेते यावेळी उपस्थित होते. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे या सगळ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालंय. काल मुंबईमध्ये जोरदार आंदोलन झालेलं आहे. सरकारवर टीका देखील करण्यात आली आहे आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय, कारण हे आंदोलन विना परवानगी होतं असं सरकारचं म्हणणं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, आपण पाहतोय ठाकरेंच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल झालेला आहे. दीपाली, काल आपल्याला माहिती आहे की सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने दादर शिवाजी पार्क इथे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच मुंबईभरातूनच तरुणाई जी आहे ती मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी उपस्थित होती. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार शिवाजी पार्क पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. जे आयोजक होते त्यांच्याकडून काही तरतुदींचं उल्लंघन झालेलं आहे असं सांगत पोलिसांकडून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. निश्चितच देवेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.